ट्रिंग ट्रिंगच्या आवाजाने दिवसाची सुरुवात झाली. घड्याळाच्या त्या कर्कश आवाजामुळे आदित्यची झोप उडाली आणि तो उठला. आदित्य म्हणाला, "काय रे तुझी रोजचीच कटकट. रोज चांगली झोप लागलेली असते तेव्हाच तू अशी ओरडून उठवतेस." असे म्हणत आदित्य बाथरूममध्ये जातो आणि छान ब्रश आणि अंघोळ करून बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर लगबगीने तो ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होतो. पोटाला आता सकाळचा नाश्ता हवा असतो, त्यासाठी तो फ्रीजमध्ये काहीतरी शोधतो. त्याला काही सापडत नाही, तर अनायास त्याच्या तोंडून निघते, "मेघना, अगं काही बनवून दे ना, फार भूक लागली आहे." मग थोड्या वेळात तो स्वतःवर एकदम हसतो आणि म्हणतो, "बेटा आदित्य, मेघना इथे कुठे असणार? ती तर..." म्हणता म्हणता त्याचे डोळे पाणावले. मग त्याने स्वतःला सावरले आणि पुन्हा म्हणाला, "चला आदित्यराव, आपली पुढची मंजिल आहे कॅन्टीन." असे म्हणून तो लगबगीने घराच्या बाहेर पडला. आदित्य थेट जाऊन बस स्टॉपवर जाऊन उभा राहिला. काही वेळाने त्याच्याबरोबर काम करणारे कर्मचारी मित्रसुद्धा त्या बस स्टॉपवर आलेत. थोड्या वेळाने बस आली आणि ते सगळे बसमध्ये चढले. बसमध्ये चढता चढताच उरलेल्या सगळ्यांशी हाय हॅलो सुरू झाले, कारण की ती बस त्यांच्याच कंपनीची होती. ती बस त्याच कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी होती म्हणून. बाकीच्यांसारखा आदित्यही सगळ्यांशी हाय हॅलो करत एका चेहऱ्यावर जाऊन अडकला आणि गप्प झाला. तो चेहरा आणि ती व्यक्तीसुद्धा तशीच एकदम गप्प झाली. दोघांनी एकमेकाकडे बघितले आणि शांत झाले आणि मग लगेच दुसऱ्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करत ऑफिसकडे जाऊ लागले. आदित्य मागच्या सीटवर बसला होता, म्हणून तो सारखा अधूनमधून त्या समोरच्या सीटवर बघत होता, या आशेने की कुणीतरी मागे वळून बघेल. परंतु या प्रतीक्षेत ती बस ऑफिसजवळ जाऊन थांबली. एक एक करून सगळे खाली उतरू लागले होते. तरीही आदित्यची नजर त्या व्यक्तीला शोधत होती. ती व्यक्ती त्याला उतरताना दिसली. आता पुन्हा आदित्यला एक आस वाटू लागली की त्याच्याकडे ती व्यक्ती वळून बघेल. परंतु सगळं व्यर्थ. ती काहीच न बघता उतरून गेली. आता आदित्य म्हणाला, "चलो आदित्य सेठ, चले अपने ऑफिस." म्हणत तोही खाली उतरला आणि आपल्या ऑफिसकडे जाऊ लागला. आदित्य ऑफिसमध्ये जाण्याच्या आधी कॅन्टीनमध्ये गेला आणि त्याने नाश्ता केला. त्यानंतर तो ऑफिसमध्ये गेला. तिथे जाऊन आपल्या सीटवर बसून तो आपले रोजचे कार्य करू लागला. तो त्याच्या छोट्याशा कॅबिनमध्ये संगणकावर काम करत असताना त्याच्या नाकावर एक ओळखीचा सुगंध आला. तो होता त्याच्या आवडीचा आणि त्याचा फेवरेट परफ्यूम. त्याने त्याच्या सीटवर उभे होऊन पाहिले तर ती व्यक्ती त्याच्या कॅबिनच्या शेजारी उभी होती, कुणाशी तरी वार्तालाप करत. त्याला त्या क्षणी आठवले, हा परफ्यूम तर मी मेघनाला तिचा बर्थडे गिफ्ट म्हणून दिला होता. तर आता ही मेघना मला प्रेम करते असे मला वाटते. तो मेघनाकडे बघत उभा असताना मेघना परत जाण्यासाठी मागे वळली आणि तिची नजर आदित्यवर पडली. तिनेही आदित्यकडे मन भरून बघितले आणि ती मान खाली टाकून तेथून चालली गेली. आदित्यला आता जुन्या आठवणी स्मरण होत होत्या, ज्या त्याने फारच त्रास सहन करून विसरण्याचा प्रयत्न केला होता. मेघना आणि आदित्य हे बालपणापासूनचे मित्र होते. त्या दोघांचे परिवार आधी एकाच बिल्डिंगमध्ये राहत होते. ते दोघेही सोबतच लहानाचे मोठे झाले. त्याचबरोबर त्यांचे 12वी शिक्षणही सोबतच झाले होते. त्या दोघांना कळलेच नव्हते की त्यांचा अल्हड मनात कधी प्रेमाचे बीज रोपित झाले होते. तर हे कळले त्यांना 12वी नंतर. उच्च शिक्षणासाठी ते दोघेही वेगळ्या ठिकाणी वेगळ्या कॉलेजला गेले तेव्हा. बालपणापासून सतत एक दुसऱ्याच्या सोबत असल्याने त्यांना दुरावा हा कधीच जाणवला नाही. परंतु आता तो त्यांना फारच तीव्रतेने जाणवू लागला होता. त्याच रूपाने त्यांचे ते अल्लह प्रेमही कोलांड्या मारू लागले होते. आता ते सतत एक दुसऱ्याला भेटण्याचे कारण शोधू लागले होते. पुढे त्यांचे ते प्रेम अधिकच प्रबळ आणि प्रचंड होऊन गेले. तेवढ्यात त्यांच्या नशिबाने एक वेगळी कलाटणी घेतली होती. मेघनाच्या वडिलांची बडतर्फी झाली होती. ते आता साहेब झाले होते, म्हणून त्यांना त्या कंपनीने एक वेगळा फ्लॅट दिला होता आणि ते आता तिथे शिफ्ट झाले होते. आता या लव्हबर्डसाठी आणखी दुरावा वाढणार होता, कारण की आधी दिवसभर कॉलेजमध्ये दोघांची भेट नाही व्हायची, म्हणून ते घरी आल्यावर जास्तीत जास्त वेळ एकमेकांसोबत घालवायचे. परंतु आता तेही शक्य नव्हते, म्हणून दोघेही बेचैन होते. एके दिवशी दोघांनी एका ठिकाणी भेटण्याचा बेत आखला आणि ते भेटण्यास आले. तिथे त्यांनी ठरवले की आपण कायम एक व्हायचे, म्हणजे आपण लग्न करायचे. दोघांचे शिक्षण जवळजवळ पूर्ण झालेच होते,
म्हणून त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला होता. त्यांनी हे सुद्धा ठरवले होते की आपण पळून जाऊन लग्न नाही करायचे. सत्य परिस्थिती आणि आमची इच्छा हे सगळं दोघांच्या घरच्या मंडळींना सांगून हे करायचे. जे करायचे ते ठरवून ते दोघेही आपल्या घराकडे परत गेले होते. घरी जाऊन त्यांनी दोघांनी जे ठरवले होते त्याप्रमाणे घरच्या मंडळींना त्यांच्या प्रेमाबद्दल आणि लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले. आदित्यने त्याच्या आईबाबांना सांगितले, आई बाबा, मी आणि मेघना आम्ही बालपणापासून एकमेकांसोबत वाढलो, शिकलो आणि आता आम्ही एक होण्याची म्हणजे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर याबाबत तुमची सहमती आम्हाला हवी आहे. ही गोष्ट ऐकल्यावर आदित्यच्या आईबाबांना कसलाही अपेक्षा नव्हता. फक्त चिंता होती ती मेघनाच्या आईची. इकडे मेघनाने सुद्धा सेम सगळं तिच्या आईबाबांना सांगितले आणि त्यांची परवानगी मागितली. तर मेघनाचे बाबा एकच बोलले, बेटा तू आता मोठी झाली आहेस. तुझं बरं आणि वाईट तू स्वतः समजतेस. तर योग्य असा निर्णय घे, कारण की हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. माझी तुला संपूर्ण संमती आहे, परंतु एकदा तुझ्या आईचे मत घेशील तर बरं होईल. मग मेघनाने तिच्या आईकडून तिचे मत काय ते जाणून घेतले. तर तिची आई बोलली, पहिल्यांदा तर मला हे लग्न पसंत नाही आहे. कुठे आपण आणि कुठे ते आहेत. आपलं स्टेटस काय आहे आणि त्यांचे स्टेटस काय याचा विचार करायला हवा. तू एका साहेबांची मुलगी आहे आणि तो तुझ्या बाबांच्या हाताखाली काम करणाऱ्याचा मुलगा आहे. तुला जर वाटत असेल की मी तुला लग्नाला परवानगी द्यावी तर माझी ही एक अट आहे. ती तुला आणि त्याला मान्य असेल तर मी माझी परवानगी देईल. त्यावर मेघना उत्तरली, आई कसली अट? तेव्हा तिची आई म्हणाली, आदित्यला वेगळा फ्लॅट घेऊन त्याच्या आईबाबांपासून वेगळे राहावे लागेल आणि तुमच्या संसारात त्यांची कसलीही ढवळाढवळ चालणार नाही. हे जर तुम्हा दोघांना मंजूर असेल तर मला हे लग्न करण्यास आपत्ती नाही आहे. दुसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा भेटले तेव्हा आदित्यने सांगितले, मेघना, माझ्या आईबाबांनी एकमुखाने आपल्या लग्नाला परवानगी दिली आहे. तुझ्या आईबाबांचे काय म्हणणे आहे? मेघनाला कळत नव्हते काय बोलावे म्हणून, तरीही तिला बोलावे लागणार होते. तर ती बोलली, आदित्य, माझ्या बाबांनी सुद्धा परवानगी दिली, परंतु माझ्या आईने, म्हणून ती थांबली. आदित्य बोलला, काय झाले मेघना, काही समस्या आहे का तुझ्या आईला? मेघना उत्तरली, हो, पण मी मॅनेज करून घेईल. मग आदित्य बोलला, अगं हो, पण काय प्रॉब्लेम आहे ते तर सांगशील. आणि एक गोष्ट, आपण ठरवले होते की कुणालाही काहीही असत्य सांगायचे नाही. सगळं आपण खरं आणि सत्य सांगून करायचे आहे. तर तूही मला खरं काय ते सांग, मगच मी पुढे पाऊल टाकणार. आता शेवटी मेघनाला सत्य काय ते आदित्यला सांगावे लागले. ती बोलली, आदित्य, माझ्या आईचे म्हणणे आहे की तू एक वेगळा फ्लॅट घेऊन माझ्याबरोबर तुझ्या आईबाबांपासून वेगळं राहायचं, तरच ती आपल्या लग्नाला परवानगी देईल. कारण की तिला समाजातील तिचे स्टेटस सांभाळायचे आहे आणि तुझ्या घरच्या लोकांना ती आपल्या स्टेटसचा बरोबरचे समजत नाही. आता मात्र आदित्यलाही विचार आला होता. तेव्हा मेघना म्हणाली, आदित्य, माझे मन मानत नाही या गोष्टीला. कुणी कसं काय आपल्या आईबाबांपासून वेगळे राहणार, आणि तेही अशा बिनडोक बाईमुळे. मग आदित्य मेघनाला घेऊन सरळ आपल्या घरी गेला आणि त्याच्या आईबाबांसमोर हा मुद्दा ठेवला. त्याने मेघनाने सांगितलेला सगळा प्रकार त्यांच्यापुढे सांगितला. तेव्हा त्याची आई बोलली, बरोबर आहे त्यांचं, ते श्रीमंत आहेत आणि आपण एक सामान्य मनुष्य आहोत. त्यांना मोठमोठ्या लोकांत उठावे बसावे लागते, याचा विचार आपणही करायला हवा. आमचा तर निर्णय आम्ही दोघांनी एकमुखाने आधीच सांगितला आहे. आता तुम्हा दोघांना काय करायचे आहे ते ठरवायचे आहे. आदित्यला जर वेगळं राहायचं असेल तरीही आमची काही हरकत नाही आहे. राहून राहून किती लांब राहणार आहे, या शहरातच तर राहणार आहे ना. मात्र हे सगळं बोलताना आदित्यच्या आईचे बोलणे आणि त्यांचा चेहरा हे मेळ खात नव्हते. कुठेतरी त्यांच्या मनात पोटच्या मुलापासून दूर राहण्याचे दुःख त्यांच्या डोळ्यात दिसत होते. ते दोघेही त्यांच्या लेकरांच्या आनंदासाठी हा त्याग करण्यास तयार होते. आता निर्णय मेघना आणि आदित्यला घ्यायचा होता. दोघेही घरातून बाहेर पडले आणि बाहेर येऊन आपसात बोलू लागले. तेव्हा मेघना बोलते, आदित्य, मला काही बरं वाटत नाही आहे. तू तुझ्या आईबाबांपासून वेगळा राहशील. अरे, त्यांना तुझी फार आवश्यकता आहे. तेव्हा आदित्यही म्हणतो, हो ग, माझे मनही तेच बोलते आहे. मला तर वाटते आपल्याला काहीतरी मार्ग काढावे लागेल. अथवा. मग मेघना बोलली, का बरं थांबलास, तू काय करणार आहेस? तेव्हा आदित्य म्हणाला,
मेघना, मला एक गोष्ट सांग, तू माझ्या वाचून दूर राहू शकते काय? मेघना म्हणाली, काय म्हणतोस तू आणि काय करायचा विचार आहे तुझा? तेव्हा आदित्य म्हणतो, मला माहीत आहे की तू माझ्याशी आणि मी तुझ्याशी किती प्रेम करतो, परंतु तेवढाच प्रेम मी माझ्या आईबाबांना सुद्धा करतो. त्यांनी बालपणापासून वाटेल तितके हाल अपेष्टा सहन करून मला वाढवले, माझे शिक्षण पूर्ण केले आणि आज जेव्हा त्यांना माझी आवश्यकता आहे तेव्हा असा मी त्यांना सोडून वेगळे कसा राहू? मग मेघना बोलते, हो रे, ही गोष्ट माझ्या मनालाही आवडली नाही. माझ्या आईने असे वागले नाही पाहिजे. तर मग आता बोल, आपण काय करायचे पुढे? तेथे थोड्या वेळापुरती शांतता निर्माण झाली आणि काही वेळानंतर आदित्य म्हणाला, आपण वेगळे राहायचं, म्हणजे तू तुझ्या घरी आणि मी माझ्या घरी. जर ही अट तुझ्या आईला मान्य असेल तर आपण लग्न करू अथवा आपण अकाळी बिन लग्नाचे राहू. तेवढ्यात आदित्यचा बाबांचा आवाज मागून आला. ते बोलले, बेटा दोघेही जरा घरात येता काय? आम्हाला तुम्हा दोघांशी काय बोलायचे आहे. ते दोघेही घराच्या आत गेले आणि म्हणाले, काय झाले बाबा, काय बोलायचे आहे? आदित्यचे बाबा म्हणाले, मला माफ कराल पोरांनो, मी तुमचे बोलणे मागून उभे राहून ऐकले म्हणून, परंतु मी ते ऐकले म्हणूनच आम्ही हा निर्णय घेण्यास सक्षम झालो की तुम्ही लग्न करा. तुझी आई म्हणते त्यानुसार तुम्ही दोघेही तुमचा संसार थाटा. आम्हा म्हाताऱ्यांचे काय आहे, आज आहो आणि उद्या नाही. तुमच्या पुढे तुमचे उभे आयुष्य आहे. तुम्ही दोघेही आधी त्याचा विचार करा. तसेच आदित्यची आई म्हणाली त्याप्रमाणे तुम्ही काही आमच्यापासून फार लांब राहणार नाही आहात ना? या शहरातच राहणार आहात ना? तर अधूनमधून येऊन आमचा हालचाल घेत जा. तेव्हा ते दोघेही म्हणाले, पण बाबा, आम्हाला ते मान्य नाही, तुम्हाला एकटे ठेवणे. बाबा म्हणाले, अरे बेटा, मी आधीच बोललो ना, तुम्ही आम्हाला भेटण्यास येऊ शकता की नाही? अच्छा, मला सांगा आता, ही बाब लग्नाची आहे म्हणून जर आदित्यला कुठल्या बाहेरच्या शहरात नोकरीला जावे लागले असते तर त्याला आम्हाला सोडून जावे लागले असते की नाही? तुम्ही तसेच काही समजा ना. तुम्ही निश्चिंत तुझ्या आईला सांगा, आम्ही वेगळे राहायला तयार आहोत, तर आम्हाला लग्नाची परवानगी द्या. आदित्यच्या बाबांनी त्यांच्या दोघातील तो प्रश्न मोठ्या समजदारीने सोडवला होता. म्हणून आता आदित्य आणि मेघना आता लग्न करण्याची तयारी करू लागले होते. आदित्यने एक फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि त्यांचे लग्न काही काळात सामान्यरित्या पार पडले. ते दोघेही आपल्या नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले आणि त्यांचा संसार थाटू लागले होते. त्यांचा राजा राणीचा संसार छान चाललेला होता. जवळजवळ 6 महिने झाले होते आणि एके दिवशी मेघनाची आई त्यांच्या फ्लॅटवर आली. तिने आल्यावर त्यांचा फ्लॅट बघितला आणि म्हणाली, शी बाई, कसला हा फ्लॅट आहे? माझी मुलगी अशा लहानशा फ्लॅटमध्ये राहते आहे. लग्न करण्यासाठी तर मात्र फार उड्या मारत होता तो आदित्य, आणि हे असे फ्लॅट घेतले आहे आणि तेही भाड्याने. मेघना, मी तुला आधीच बोलले होते की मला हे चालणार नाही, तरीही तू आणि त्या आदित्यने मला फसवले, माझ्या शब्दांचा अपमान केला. मेघनाची आई जेव्हा हे सगळं बोलत होती तेव्हा आदित्यही कामावरून येऊन फक्त दारात उभा होता. त्याने ते सगळं ऐकून घेतलं तरीही तो काही बोलला नाही. उलट हसत म्हणाला, काय म्हणता आई, का बरं तुम्ही चिडता? तुमच्या म्हणण्यानुसार मी माझ्या आईबाबांपासून वेगळा राहून राहिलो आहे, तर आता तुम्हाला कसला त्रास होत आहे? तेव्हा मेघना मध्येच बोलली, आदित्य शांत हो. तेव्हा आदित्य म्हणाला, मी शांतच आहे. आई जो आरोप माझ्यावर लावला आहे मी त्याचे उत्तर देत आहे. मेघना पुढे म्हणाली, हो, तू उत्तर देत आहेस, परंतु थोडा आवाज कमी करून बोल. ती माझी आई आहे आणि ती आपल्या घरी आली आहे. आदित्य म्हणाला, हो, मी सुद्धा हे जाणतो की ती आपल्या घरी आली आहे आणि तिला समजायला पाहिजे की दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर कसे वागले आणि बोलले पाहिजे. आदित्यच्या या कथनाने तर आगीत तेल घालण्याचे काम केले होते. तेथील वातावरण आता हळूहळू तापायला लागले होते.